शिवसेना पक्ष आणि चिन्हाची अंतिम सुनावणी आता 12 नोव्हेंबरला होणार आहे। युक्तिवादासाठी ठाकरेंच्या वकिलांनी 45 मिनिटांचा वेळ मागितलेला आहे। शक्य तितक्या तातडीने सुनावणी घ्या अशी मागणी देखील ठाकरेंच्या शिवसेनेने केली। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दलची अंतिम सुनावणी लांबणीवर पडली आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे। आज सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार होती, मात्र ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भातलं महत्त्वाचं प्रकरण सुनावणीला आलं। त्यामुळे खंडपीठानं इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली। आजच्या सुनावणीपूर्वी सुप्रीम कोर्टानं ठाकरे आणि शिंदेंना प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल असं स्पष्ट केलं होतं। यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या अशी विनंती केली। त्यावर सर्वोच्च न्यायालयानं 12 नोव्हेंबरची तारीख दिली। शिंदेंच्या शिवसेनेने या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरमध्ये घेतली तरी चालेल असं म्हटलं, पण ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी शक्य तितक्या तातडीच्या सुनावणीचा आग्रह धरला। यावर तुम्हाला अंतिम युक्तिवादासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न न्यायालयानं सिब्बल यांना विचारला। त्यावर 45 मिनिटात मी युक्तिवाद पूर्ण करेन असं सिब्बल म्हणाले। त्यानंतर न्यायालयानं 12 नोव्हेंबर ही तारीख दिली। सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं तातडीचा आग्रह धरलाय। इथं कुत्र्याच्या केसेसचे निकाल लवकर लागतात, कबुतराच्या केसेसचे लवकर निकाल लागतात, भटक्या कुत्र्याचे निकाल लागतात लवकर। शिवसेनेचं नावच दुसऱ्याला दिलं। याच्याविषयी 3 वर्षापासून शिवसेना न्यायालयात आहे, उच्च न्यायालयात आहे आणि 3 वर्ष याला तारीख पे तारीख मिळते। धनुष्यबाण ही निशाणी किंवा शिवसेना ही 4 अक्षरं मुख्य निवडणूक आयोगानं आम्हाला दिलेलं आहे। कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलेलं असं असताना जर सुप्रीम कोर्टामध्ये एखादी याचिका दाखल असेल आणि न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी, आमची भूमिका आणि आमची बाजू आम्ही मांडू आणि आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल याची खात्री